हो आज अर्ज भरताय. खरं तर मागच्या वेळेस भाजपमधून आपण निवडून आलात आणि सभापती देखील पद भूषवलं. आता राष्ट्रवादीमध्ये आहात. काय एकंदरीत चित्र असतं? मागच्या वेळेला मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार मालक, त्याच्यानंतर आमचे मित्र संजय मामा शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व आघाड्यांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यात मी पण होतो. आणि 2.5 वर्ष अपक्ष म्हणून काम करत असताना संजय मामांनाही अध्यक्ष केलं आणि दुसऱ्या वेळेला पण भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवर आणण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करून दुसऱ्या 2.5 वर्षातही भारतीय जनता पार्टी सत्ता आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. काय एकंदरीत चित्र आहे आणि काय आव्हान असणार आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत? कारण पक्षाकडून आव्हान तर तसं काही नाहीच आहे. आता अजितदादांसारखे नेते आमच्या पाठीशी ठामपणानं उभे आहेत, त्यामुळे आव्हान असं काही निवडणुकीत नाही. आणि माझ्या मतदारसंघातली जनता ही खूप सुज्ञ जनता आहे. त्यांनी मी केलेल्या 5 वर्षाच्या कामाची पोचपावती मला निश्चितपणानं ते देतील. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, त्यामुळे कुठेतरी तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल का? आणि राजन पाटलांचं आव्हान असणार, पण राजन पाटील हे राष्ट्रवादी होते, आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांचं कसं आव्हान आहे? त्यांचं पण आव्हान आता आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे काहीच राहिलेलं नाही. तालुका तर निश्चितपणानं राष्ट्रवादीमय होईलच होईल, पण जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादीची ताकद वाढल्याशिवाय आता राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. शिवसेना शिंदे गट आपल्या सोबत असणार आहे का? आणि कशा पद्धतीने त्यांना सामावून घेणार? आमची सर्वांची आणखी बोलणी सुरू आहेत. मग शिवसेना शिंदे गट असतील किंवा आणखी स्थानिक आघाड्या असतील, यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. आज ती बोलणी आमची पूर्ण होतील, त्याच्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तालुक्यामध्ये 6 पैकी 6 जागा येतील. तालुक्यात 6 पैकी 6 जागा यायला काहीच अडचण नाही. या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे आणि आम्ही सर्वजण नेते मंडळी सगळ्या पक्षांचे आम्ही आज बसून तो सर्व निर्णय करणार आहोत आणि अडचण तर काहीच वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.